नमस्कार, मी शब्द योद्धा कोमल. मंडळी, अख्खा जग सध्या एका महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. इस्रायल आणि अमेरिकेने एकत्र येत इराणच्या काळजावरच घाव घातलाय. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची हत्या करण्यात आली आहे. पण हा हल्ला झाला कसा? खामेनी सारख्या सुरक्षित नेत्याला इस्रायल आणि अमेरिकेने शोधलं कसं? त्याच ऑपरेशनची ही थरारक गोष्ट या व्हिडिओतून पाहूया. इस्रायल आणि अमेरिका अशा दोन्ही देशांनी इराणवर हल्ला चढवलाय. इस्रायलने या मोहिमेला नाव दिलं रोअरिंग लायन आणि अमेरिकेने नाव दिलं ऑपरेशन एपिक फ्युरी. दोघांची नावं जितकी खतरनाक, त्याहून भीषण हल्ले झालेत. 28 फेब्रुवारी रोजी डझनभर इस्रायली फायटर जेट्सनी इराणच्या आकाशात झेप घेतली. त्यांचं टार्गेट होतं तेहरानमधील खामेनेईंचं घर, कार्यालय आणि त्यांचे 30 लष्करी तळ. हा हल्ला होणार होता त्यावेळी खामेनेई आपल्या वरिष्ठ सल्लागारांसोबत एका सिक्रेट हेडक्वार्टर मध्ये बसले होते. नेमकं त्याच वेळी मृत्यूने त्यांच्या दारावर थाप मारली. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार इस्रायली लढाऊ विमानांनी खामेनेईंच्या घरावर एकाच वेळी तब्बल 30 बॉम्ब डागले. खामेनेईंचं घर हे जणू एखादा किल्लाच, पण इस्रायलने तिथे सगळ्यात पॉवरफुल असे बंकर बस्टर बॉम्ब टाकल्याचा अंदाज आहे. हे बॉम्ब जमिनीच्या खोलपर्यंत घुसून सिमेंट कॉन्क्रीटचा थर चिरत आत शिरतात आणि क्षणात सगळं काही राख होतं. त्यामुळे खामेनेईंवर हेच बॉम्ब डागल्याची शक्यता वर्तवण्यात येते. बरं, या हल्ल्यात फक्त खामेनेईच नाही तर त्यांची मुलगी, जावई, नातू आणि सून अशा संपूर्ण कुटुंबाचा अंतच झालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेनंतर म्हटलंय की इतिहासातील सर्वात क्रूर आणि दुष्ट व्यक्तीचा अंत झालाय. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार खामेनेई हे अमेरिकेच्या हायली सोफिस्टिकेटेड ट्रॅकिंग सिस्टम पासून वाचू शकले नाहीत. तर दुसरीकडे इराणमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे. 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक आणि 7 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पण इराण गप्प बसलेला नाही. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेत 7 देशांमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. त्यामुळे खामेनेईंची हत्या ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरू शकते अशी भीती व्यक्त केली जाते. इस्रायलने इराणच्या नेतृत्वाला वेचून मारलंय, पण इराणचा पलटवार आता जगाला कुठे नेऊन ठेवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.